किंवा झोपेतून उठताना खूप थकवा जाणवतो, पाठ दुखते, मान दुखते किंवा इतर कुठलं दुखणं होत असेल, पाय ओढल्यासारखे जाणवत असतील किंवा इतर कोणताही मसल पेन होत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यासाठी काय उपाय करता येतील ते आपण पाहू. सर्वात महत्त्वाचे हे आहे, की आपल्या दुखण्याचं कारण समजून घेणे. बऱ्याच वेळा बॉडीमध्ये काही डेफिशियन्सीज असतात, ज्याच्यामुळे हे दुखणं असू शकतं. जसं की व्हिटॅमिन डी आहे, बी12 आहे, त्याचबरोबर कॅल्शियम असेल किंवा इतर जीवनसत्वांची कमतरता. काही वेळा हिमोग्लोबिन कमी असल्याने देखील हा थकवा किंवा दुखणं जाणवू शकतं, ज्याला आपण ॲनिमिया असे म्हणतो. कधी-कधी झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे, ज्याला आपण रॉंग पोश्चर असे म्हणतो, त्याने देखील हे दुखणं होऊ शकतं. आणखी सविस्तरपणे कारणे जाणून घ्यायची असतील, तर डिस्क्रिप्शन रीड करा आणि आपल्या दुखण्याचं कारण समजून. उपायांबाबतीत बोलायचं झालं तर पेन किलर सोडून काय उपाय करता येतील हे आपण पाहूयात. नंबर 1, उठल्यानंतर पटकन उठणं टाळा. हलके स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा, ज्यामध्ये तुमच्या मानेचा एक्सरसाइज असेल, पायांचा एक्सरसाइज असेल, गुडघ्यांचा एक्सरसाइज असेल किंवा कमरेचा एक्सरसाइज असेल. हलका स्ट्रेचिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय देखील तुम्ही करू शकता. जसं की रात्री झोपण्याआधी कोमट दुधामध्ये 1 चमचा हळद घेऊन त्याचं जर सेवन केल्यास, दररोज सेवन केल्यास तुमचं जॉइंट पेन आणि इन्फ्लमेशन, सूज यासारख्या गोष्टी कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याचसोबत रात्री 1 चमचा मेथीचे दाणे भिजत घाला आणि दररोज सकाळी उठल्यानंतर त्याचे सेवन करा. आणखी एक करू शकता, जर चहा आवडत असेल, चहा घेत असाल, तर आल्याचा चहा घ्या, ज्याने इन्फ्लमेशन कमी होण्यास मदत होऊ शकते. काही गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत, जसं की उंच उशी घेऊन झोपणे, ज्याने तुमचा मानेचा भाग आणि पाठीचा भाग याचं दुखणं कमी होऊ शकतं. त्याचसोबत झोपताना याची काळजी घ्या, की आपण रॉंग पोश्चरमध्ये झोपत नाहीये ना. आणि सर्वात महत्त्वाचं, सकाळी कोवळ्या उन्हामध्ये वेळ घालवा, कारण व्हिटॅमिन डीची कमतरता हे पेनचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. सोप्या भाषेत आरोग्य तक्रारी समजून घेण्यासाठी, उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब